अजित पवारांनी ज्या बारामतीवर आपला शिक्का लावला होता त्या बारामतीतही अजित पवारांच्या अपघाताबाबतची FIR नोंदवून घेतली नाही. अजित पवार गेल्यानंतर आम्ही त्यांच्या जवळचे असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबईमध्ये दादांची अपघाताबाबतची FIR नोंद होऊन दिली नाही, अशा पद्धतीचे आरोप झाले. शेवटी दादांच्या अपघाताची FIR थेट महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात म्हणजे कर्नाटकामध्ये घेतली गेली आणि आता तीच FIR महाराष्ट्रातील पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे. जर कर्नाटकामध्ये FIR घेतली जाऊ शकत होती तर तीच FIR महाराष्ट्रातही घेतली जाऊ शकत होती आणि यासाठी ताकद सुनेत्रा पवारांनी लावणं गरजेचं होतं. त्यामुळे आता ठिकठिकाणी असा मेसेज पोहोचतोय की अजित पवार गेल्याचं किंवा त्यांचा घात झाल्याचं किंवा अपघात झाल्याचं हे जाणून घेण्यामध्ये आता अजित पवारांचे कुटुंब सुद्धा इंटरेस्टेड नाहीये. जय पवार 9 मार्चला पत्रकार परिषद घेणार होते. आज तारीख आहे 25 मार्च. गेल्या 15 दिवसांपासून जय पवार यांनी अजित पवारांच्या अपघाताबाबत पत्रकार परिषद का घेतली नाही, त्याचा कुठलाही खुलासाच पुढे आलेला नाही. रोहित पवारांनी ज्यावेळी जय पवारांना ही पत्रकार परिषद घेण्यापासून अडकवलं जातं असं म्हटलं, त्यानंतर तातडीने आपल्या पत्रकार परिषद घेण्यापासून कोणीही थांबवलेलं नाहीये. आपण पत्रकार परिषद घेणार आहोत असं जय पवार म्हणाले. मात्र पुढे पत्रकार परिषद झालीच नाही. याचा अर्थ काय लावायचा? सुनेत्रा पवारांनी जितक्या तातडीची अजित पवारांचे कारभार सांभाळण्यासाठी अजित पवार गेल्यानंतर तिसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, त्यानंतर तितक्याच तातडीने सुनेत्रा पवारांनी काम करणं ही गरजेचं होतं. कारण दुखवटा बाजूला ठेवून आपलं सक्रिय राजकारणात ऍक्टिव्ह झालो असं मेसेज तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवला. ज्यावेळी कॅप्टन अशोक खरात प्रकरणी अनेक वेगवेगळे खुलासे होत होते त्यावेळी सगळ्यात पहिला नाव रुपाली चाकणकर समोर आलं. त्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर होत्या. त्यांनी जिथे महिलावरच अन्याय होतोय आणि महिलावरतीच अन्याय होण्याचे जे केंद्र आहे त्या केंद्राशी संलग्न ज्या आहेत त्या रुपाली चाकणकर आहेत. यांचाच अर्थ रुपाली चाकणकरांवरती सर्वात अगोदर ॲक्शन सुनेत्रा पवारांनी पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून घ्यायला हवे होते. मात्र सुनेत्रा पवारांनी त्या गोष्टीकडे जाणून बुजून किंवा थोडक्यात तो विषय बाजूला केला. शेवटी रुपाली चाकणकर देवेंद्र फडणवीसांकडे गेल्या आणि त्यानंतर सुनेत्रा पवारांकडे आल्या. याचा अर्थ रुपाली चाकणकरांनाही सुनेत्रा पवारांची व्हॅल्यू शून्य केली होती. फक्त एवढा एकच मुद्दा मुळात होता, समोर नाहीच. आज या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष असणारे सुनील तटकरे यांच्यावरती अनेक प्रश्न आहे, मात्र त्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी कोणीही पुढे येत नाहीये. अजूनही अजित पवार ज्या विमानाचा अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे त्या विमानाचा मालक VK सिंग आणि प्रफुल्ल पटेल यांच्या संबंधावरती रोहित पवारांनी बोट ठेवूनही सुनेत्रा पवारांची त्यावर चुप्पी राहील. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची शेवटची टाइमलाईन हे अजित पवारांच्या अपघाताच्या आधी जुळते. त्यावर सुनेत्रा पवारांनी आवाक एक शब्दही काढला नाही. एकीकडे म्हटलं जातंय ब्लॅक बॉक्स जळाला, दुसरीकडे म्हटलं जातंय ब्लॅक बॉक्स सुरक्षित आहे. अर्थ असा आहे की ब्लॅक बॉक्स बाबत काय घडलंय? छगन भुजबळ म्हणतात की मी स्वतः घटनास्थळी गेलो होतो. तिथे कुठलेही विमान हे कुठल्याही झाडाला लागलेलं नव्हतं. मात्र SBIचा अहवाल सांगतोय की विमान झाडाला आदळलं होतं. या सगळ्या गोष्टीचं डॉट एवढ्या साऱ्या संशयाच्या भोवऱ्यात असताना सुद्धा सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या पत्नी म्हणून आणि पक्षाचा आता सर्व म्हणून चुप्पी त्यांची का आहे? या प्रश्नाचे उत्तर अजूनही अनुत्तरित राहत आहे. म्हणून या सगळ्या गोष्टीकडे जर डॉट जोडायचे जर ठरले तर राजकारणापुढे अजित पवारांचा मृत्यू याची किंमत शून्य झाली. जसं मी म्हणलं की बारामतीवरती अजित पवार नावाचा शिक्का लागत होता, त्या बारामतीतही साधी अजित पवारांच्या अपघाताबाबतची FIR घेतली जावी नाही. यापेक्षा दुसरं दुर्दैव कोणतं सोडून द्या. यामध्ये रोहित पवार राजकारण हे करतायत का? सोडून द्या. यामध्ये जे लोक बोलतायत ते राजकारण करताय का? मात्र ज्या माणसाचा मृत्यू झालाय त्या माणसाबाबत नेमकं काय घडलं हे समजून घेण्याचा अधिकार ह्या महाराष्ट्रालाही आहे आणि अजित पवारांचे कुटुंब म्हणून कुटुंबांनाही आवाज उचलणं गरजेचे आहे. महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री गेलाय, एका पक्षाचा अध्यक्ष गेलाय, मात्र त्या माणसाची किंमत काय होती याचं उत्तर मिळतंय की त्या व्यक्तीच्या अपघाताबाबतची चौकशी करण्यासाठी किंवा त्या अपघाताबाबत मुद्दा उचलण्यासाठी विधानसभेत कोणालाही वेळ आहे ना, विधान परिषदेत कोणाला वेळ ना, पोलिसांना ती FIR नोंदवून घेण्यामागचे इंटरेस्टेड आहे ना, अजित पवारांच्या कुटुंबियांना चौकशी मागणी करण्याबाबत काही घेणं देणं आहे. अशा पद्धतीच्या ज्या चर्चा जोरात सुरू झाल्यात त्यामुळे रोहित पवार जे विधानसभेमध्ये बोलू पाहत आहेत त्याचा अर्थ अनेक गोष्टींकडे जोडला जातोय. आता कर्नाटकमध्ये FIR गेल्यामुळे महाराष्ट्र लॉंग टर्म पर्यंत हा मेसेज दिला जाईल
की ज्यावेळी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री अपघातामध्ये गेला होता त्याबाबतची चौकशी करण्यासाठी सत्ताधारी असून सुद्धा लोकांना, त्यांच्या कुटुंबाला आणि जे काही राजकीय ज्यांच्याशी संबंध आहे त्यांना इंटरेस्ट नव्हता, अशा पद्धतीचा मेसेज पोहोचला जाऊ शकतो. त्यामुळे आता तरी सुनेत्रा पवारांनी या मुद्द्यावर बोलणं गरजेचं आहे. हिरामन खोसकार सारखे जे आमदार सांगू पाहत आहे की 70% आमदार जे आहेत ते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या मताशी सहमत नाहीये. अर्थ असा आहे की विलिनीकरणाच्या बाजूने, जे विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती सुद्धा अजित पवारांचे जवळचेच आमदार आहेत, त्यांना नेमकं काय वाटतंय, या प्रकरणाबाबत त्यांचा विचार काय आहे. जे साताऱ्यामध्ये 1-2 नव्हे तर 5 सदस्य जे होते ते राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल या सगळ्या गोष्टीबाबत विचार करणं गरजेचं आहे. फक्त एवढ्या पटेल आणि तटकऱ्यांना धरून बसलाय तर पुढच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांचा पक्ष नावालाही उरणार नाही. कारण तशी आतापासूनच फिडिंग लागली आहे. या सगळ्या घडामोडीकडं कसं पाहता? अजित पवारांबाबतची एकही एफ-आय-आर महाराष्ट्रामध्ये घेतली जाऊ नये हे अजित पवारांचे दुर्दैव आहे की त्यांच्या मागच्या सिस्टमचं त्यांनी ज्यांना कोणाला आपलं जवळचं समजलं ते लोकही आज त्यांच्या अपघाता बोलत नाहीये. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.